छत्री ए हवालदार, अरे इथं माठात प्यायला पाणी नाही. अरे तुरुंगातला माणूस मेला तर नाव येईल ना तुमच्यावर. हा हा काय पाहिजे? काय पाहिजे तोंड वर करून विचारतो. इथं माठात पाणी नाही, प्यायचं काय आम्ही? हा समध्या गावातच गणपतीची धामधूम आहे, मग त्यामुळे पाणी भरणारा माणूस आज आलाच नाही. मग आम्ही प्यायचं काय? थांबा बघून येतो. इथं अख्खा जिल्हा आमच्या एका शब्दावर हलतो आणि काय अवस्था करून ठेवली आमची. डॅडी आला ए छत्री, अरे कुठं होता बाबा तू? तो वकील भेटला का? काय बोलला? कधी येतोय तू? डॅडी ते काय झालंय, गणपतीला लागून सुट्ट्या आल्यात ना, त्यामुळे 2 दिवस कोर्ट बंद आहे. वकील साहेब म्हणले आता 2 दिवस आपल्याला काही करता येणार नाही. डॅडी तेव्हा तुमची सुटका आता परवा दिवशीच होणार. आत्ताच कोर्ट बंद व्हायचं होतं. कसली पीडा लागली आमच्या माग. हे बघ छत्री, इथं आम्ही जास्त वेळ राहू शकत नाही. आम्हाला बाहेर काढ. हवा आता माझा प्रयत्न चालूच आहेत की. आपण आता कायद्या पुढे काय चालतंय का नाही तुम्हीच सांगा. एक काम कर, या सूर्याला जाऊन भेट, त्याला माझा निरोप दे. झालं का रे? झालं झालं. दादा खतरनाक. कसे छान छान लाइटिंग दिसत हो ना. गौर तो बघा, गौर तर किती सुंदर दिसतात. हो तुमच्यासारखंच. कोणी आवरलं त्यांचं? राजू मावशीनं हो ना. काय एकटे राजू मावशीनं? राजू ताई दागिने मी घातलेत आणि गौरेने साड्या मी नेसवल्या. बाळांना काय वाटेल राजू की घरात फक्त तू एकटी कामं करते, आम्ही काहीच नाही करत. बर ठीक आहे, सगळ्यांनी केलं. बर धनू नाही आली अजून. दादा सावकाश. दादा या धनु दीदीचं लग्न झालंय, पण ही 2-2 दिवसाला घरी येते आणि 4 महिने सासरी राहणाऱ्यासारखं तुला येऊन मिठी मारते. भागू जास्त बोलायला लागलीस. सावकाश की जरा. तेजू बरी आहेस ना तू? ठीक आहे मी. धने काय चाललंय? हा आता घरात आहेत ना ही 2 नवीन शेंडफळ आलेत. त्यांनी उड्या मारायच्या आता, तुम्ही नाही. सॉरी दादा. मामासाहेब तुम्ही कितीही सांगितलं तरी तुझ्या बहिणी दंगा घालणारच आहेत. त्यापेक्षा आपण बारशाच्या तयारीला लागूयात. अजून 6 पुऱ्या कर, 6 पुरतील. बर देते. वहिनी तू देत राहशील आणि धनु दीदी खात राहील. धनु दीदी बारशासाठी केलेलं जेवण तूच खाल्लास तर लोकांना काय देणार आपण? ए गप्पा बसा. तुम्ही असं म्हणते जसं काय समध्या पाहुण्यांच्या वाटणीच्या पुऱ्या मी एकटीच खाणार आहे. हो तूच खाणार. तसं मी लय अँग्री आहे, मला खाऊ दे. हंगरी नाही का धनु दीदी, हंगरी असतात. हंगरी तेच ते मग कळलं ना, तेच ते. वहिनी तो गरम झाला दे का इकडे, तोंडाला चटका देते मी. थांबा बरं तुम्ही. वहिनी ते ऐक ना, ते पुरा राहू दे, आम्ही करतो. तुझा ना बाळांना आवर. अगं माझ्या मगाशीच डोक्यात आलं होतं, पण सूर्यच आला नाही अजून. आता तो आल्याशिवाय बाळांना कसं तयार करणार ना. अरे हा दत्तू बी आले नाहीत अजून. वहिनी मी काम करते, त्यांना फोन करून विचारते. हा आणि हा अजून एक 8 पुऱ्या कर, 6 पुरतील असं वाटत नाही. मी आले. काय वहिनी मला एक गोष्ट कळत नाही. तू आणि दादा कुठल्याही कार्यक्रमात कसे एकत्र जातात? मग ही धनु दीदी आणि हे दत्तू दाजी असे वेगवेगळे का जातात? भागू कशाला तू नसत्या गोष्टीचा विचार करते? दाजी काहीतरी कामात असतील ना, म्हणून नसतील आले. नेहमीच काम असतं का तुला? कशाला या गोष्टीत पडायचंय भागू? तू मला मदत नाही करणार आहेस का? चल आपण लवकर काम करू. काय जगताप मंडळी, झाली की तयारी सगळी? नाना नानी या, तुमचीच वाट बघत होतो. आता आमचं हे पण काय विचारते ती की झाली का तयारी कार्यक्रमाची?
आता कार्यक्रमाची तयारी काय करायची तवा सगळा कार्यक्रम तर सूर्य वाढतच घेतो या कार्यक्रमाची तयारी करायला ना काहीच गरज नाही. नानी अगदी खरं बोललात. पण अहो कामं ती कमी असतात असं नाही ना. उलट वाड्यात कार्यक्रम असला ना की जास्त जबाबदारी असते. काय प्रेमाची माणसं येतात, त्यांच्या स्वागतात कुठे कमतरता ठेवून चालत नाही ना. वा काय भारी बोललीस तुळजा. माणसाने कसं आहे ना कमी सोयीमध्ये सगळं निभावलं ना की सगळं कसं एकदम छान जमतं बघ. आणि असा घरातला कार्यक्रम असला ना की सगळे कसे एकमेकांबरोबर ना झटून काम करतात नाही का. हा पण प्रेमाची माणसं कितीही जमली ना तरी तुळजाचं वडील तुरुंगातच आहेत ना. नाही, किती नाही म्हणलं तरी ती तिचं वडीलच आहे ती. उषा तुला कळतं का कुठं काय बोलायचं ते. नाना चुकीचं नाही बोलत आहे नानी. हे बघा डॅडी माझे वडील आहेत हे सत्य तर काही मी नाकारू शकत नाही. हा पण त्यांचा माझ्यावरचा वडील म्हणून असलेला अधिकार मी केव्हाच नाकारला. आणि डॅडी आपल्या कार्यक्रमात असावे अशी आमची कोणाचीच इच्छा नव्हती. त्यामुळे तुम्ही या कार्यक्रमाला सुरुवात होईल आता. हे काय सूर्य पण आलाच. सूर्या बाळाचे कपडे आणलेत ना. हे जरा आणलेत. बरं झालं तुम्ही लवकर आला, तेवढीच मदत होईल आम्हाला. नानी या की तुमची मदत आम्हाला खूप महत्वाची ठरेल. या या मामा या.